हिंगोली जिल्ह्यात सध्या एका अनोख्या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। येथील उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या भावाला लोकवर्गणीतून तब्बल 18 लाख रुपयांची क्रेटा कार भेट देण्यात आली। या घटनेमुळे जिल्ह्यात तर्कवितर्कांना मोठं उधाण आलं आहे। लोकवर्गणीतून क्रेटा गाडी भेट मिळालेले रामचंद्र घुटुकडे हे समाजसेवा करतात, त्यामुळे त्यांना ही भेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया पाहूयात। एक सामाजिक जाणीवेतून गेली 10 वर्ष झालं आम्ही जे काही सामाजिक काम करतोय याच्यातून लोकांनी वर्गणी गोळा करून आम्हाला ही गाडी भेट दिली। त्यात आमचा निवृत्ती समाज पक्षाचाही वाटा आहे। सामाजिक काम करत असताना लोकांपर्यंत लवकर वेळेत पोहोचावं, त्यांना वेळेत सेवा द्यावी, मंत्रालयात वेळेत जावं, कलेक्टर ऑफिसला वेळेत जावं म्हणून साधन ही एक लागतं आणि ते साधन म्हणून लोकांनी वर्गणी गोळा करून ही क्रेटा गाडी भेट आम्हाला दिली। तुमचं कुठलंही काम असू द्या, आम्हाला 24 तास आमचा फोन चालू आहे। पक्ष पार्टी न बघता एखाद्या गरिबाचं काम होणं ही आम्ही सामाजिक संवेदना समजतो आणि त्याची आम्ही 100% न्याय देण्याच्या भूमिकेत राहणार। तर दुसरीकडे या भेटीवर हिंगोली जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बालाजी देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांनी या भेटीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय। मित्रांनो नमस्कार, मी बालाजी देशमुख, आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख हिंगोली। आज एक बातमी बघून मला खूप आश्चर्य वाटले आहे। ती बातमी आहे आपल्या हिंगोली जिल्ह्याचे एसडीएम समाधान घुटुकडे यांच्या संदर्भातील। समाधान घुटुकडे यांच्यावर वेगवेगळे आरोप झालेले आहेत। रामेश्वर पोले नावाचा त्यांचाच एक पाहुणा आहे, त्यांनी असे आरोप केले की त्याला मारहाण करण्यामध्ये त्यांचा हात आहे। त्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशी लावावी त्यांची, व तसेच त्यांनी मिळवलेली जी संपत्ती आहे अपसंपदा, याविषयी सुद्धा महादेव हरण नावाच्या एका पत्रकाराने अपसंपदा विषयी एसीबीला त्यांची कारवाई करावी या संदर्भामध्ये निवेदन दिलेले आहे, अर्ज दिलेले आहे, तक्रारी अर्ज दिलेले आहे। अद्यापर्यंत कुठलीही चौकशी झालेली नाही। आणि आज एक न्यूज आलेली आहे की रामचंद्र घुटुकडे हे त्यांचे भाऊ आहेत, समाधान घुटुकडे यांचे, यांना लोकवर्गणीमधून यांना एक क्रेटा गाडी गिफ्ट मिळालेली आहे। क्रेटा गाडी 18 लाख रुपये तिची किंमत आहे अंदाजे, अशी गाडी ही गिफ्ट मिळालेली आहे। मित्रो, मी 15 वर्षापासून समाजकार्य करत आहे, समाजसेवा करत आहे। यामध्ये माझ्या गाडीचा मोटरसायकलचा टायर बदलायसाठी मला 1,500 रुपये किंवा 1,000 रुपये कोणी लोकवर्गमधून देत नाही। कशामुळे देत नाही की हे कलियुग आहे, याच्यामध्ये सगळे लोक स्वार्थी आहेत, कोणी कोणाला पैसे द्यायसाठी उरलेले नाही। आणि एका एसडीएमच्या भावाला क्रेटा गाडी लोकवर्गणीमधून गिफ्ट मिळते म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे। या ठिकाणी शेनगाव तालुक्यामध्ये रात्रीचा खेळ चाली। आताच निवेदन दिलेले आहे की अवैध रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, अवैध रेती वाहतूक होत आहे। या अवैध रेती वाहतुकीमुळे आजगाव येथे एका भावी नवरदेवाचा सुद्धा या टिपरखाली येऊन मृत्यू झाला होता। एवढ्या मोठमोठ्या घटना घडून सुद्धा या ठिकाणी कोणत्याच प्रकारची ठोस अशी कारवाई होत नाही। या ठिकाणी जे काही एसडीएम असतील समाधान घुटुकडे यांच्यावर सुद्धा आरोप झालेले आहेत। शिंदे गटाचे, शिवसेना गटाचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी यांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप केलेले आहेत की उपविभागीय अधिकारी यांचा सुद्धा हात आहे आणि हे हप्ते घेतात, त्यामुळे या ठिकाणी अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहेत। यावर सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही। आणि अशा प्रकारे लोकवर्गणीमधून समाधान घुटुकडे यांच्या भाऊ रामचंद्र घुटुकडे यांना 18 लाखाची क्रेटा गाडी अचानक गिफ्ट मिळते किंवा लोकवर्गणीमधून मिळते, या गोष्टीचे खूप मोठ्या प्रमाणात मला आश्चर्य वाटत आहे। आणि या सर्व प्रकाराची सर्व सुज्ञ नागरिकांनी शहानिशा करावी व या ठिकाणी यांचा जाब विचारावा की आमच्या या शेनगाव तालुक्यामध्ये अवैध व्यवसाय चालवून या ठिकाणचा पैसा कुठे जात आहे, कुठे या पैशाचा गैरवापर होत आहे आणि या पैशामधून कुठे अपसंपदा वाढवल्या जात आहे, याचा सुद्धा जाब अधिकाऱ्याला विचारला पाहिजे। प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे की त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला जाब विचारला पाहिजे। जय हिंद, जय भारत। पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालू असून या व्यवसायाला कुणाची साथ आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे। एकीकडे पाहिलं तर 18 लाखांची क्रेटा गाडी लोकवर्गणीतून मिळते, तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात अनेक समाजसेवक कार्यकर्ते असून आतापर्यंत कोणत्याही समाजसेवकाला लोकवर्गणीतून अशी मोठी भेट मिळाली नाही। त्यामुळे सांगोला तालुका एवढा दानशूर कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे। यावर प्रशासनानं अधिक स्पष्टता देण्याची मागणी होत आहे। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, हिंगोली।